तर आपण बघतोय सागर बंगल्यावरती आता घडामोडींना वेग आलाय। नाराज छगन भुजबळ हे सागर बंगल्यावरती दाखल झालेत। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळ हे अद्यापही नाराज आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावरती दाखल झालेले होते। आणि आता छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल, कारण गेल्या 40 मिनिटांपासून सागर बंगल्यावरती खलबतं सुरू असल्याचं बघायला मिळतंय। एकंदरीत यावेळेस नाराज असलेले भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काय चर्चा झाली याकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण भुजबळांची एकीकडे नाराजी बघायला मिळते तर थेट आता भुजबळ फडणवीसांच्या दारी गेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मंत्रिपद मिळालं नाही त्यामुळे छगन भुजबळ हे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अर्थातच छगन भुजबळ यांना स्थान मिळेल अशी अपेक्षा असतानाच छगन भुजबळ यांना मात्र डावलण्यात आलं असा आरोप केला जातोय संपूर्ण राज्यभरात। त्यामुळे वातावरण सुद्धा पेटलं। मात्र सध्या जर आपण बघितलं तर नाराज असलेले छगन भुजबळ थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचले। आता यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांची समजूत काढली आहे का किंवा दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आता जर आपण बघितलं या क्षणाची मोठी अपडेट ती म्हणजे साधारणतः 40 मिनिटांनंतर छगन भुजबळ जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या घरातून अर्थातच सागर बंगल्यावरून निघाले। B6 बंगला B6। तर आपण बघितलं साधारणतः 40 मिनिटांनंतर छगन भुजबळ हे आता देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या बाहेर निघालेले आहेत। अधिकची अपडेट या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर देत आहे। वैदेही, साधारणतः 40 मिनिट खलबतं सागर बंगल्यावर झाली, नेमकी काय बातचीत झाली असावी सविस्तर? फक्त 40 मिनिटांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर आता छगन भुजबळ आपल्या घराच्या दिशेने निघालेले आहेत। त्यांना जेव्हा प्रसार माध्यमांनी घेतला त्याचा विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्यांच्या बंगल्यावर येण्यासंदर्भात सांगितलं। त्याच्यामुळे आता छगन भुजबळ प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत आणि त्यात नेमका त्यांचं काय म्हणणं आहे या संदर्भातला खुलासा करणार आहे। आपण बघतोय की पक्ष नेतृत्वावर भुजबळ नाराज असल्याने बघायला मिळाले होते आणि त्यानंतर आज त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। नेमकं मंत्रिपद मिळणार की नाही या संदर्भात खरं तर टांगती तलवार छगन भुजबळ यांच्यावर असलेली बघायला मिळते। आणि अशातच आता नेमकं भुजबळ यांची भूमिका काय असेल, ओबीसी मध्ये प्रखर भूमिका असेल का, या सगळ्या संदर्भातली उत्तरं भुजबळ काही वेळेतच देतील। निश्चितच धन्यवाद वैदेही दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघितलं यावेळेस सागर बंगल्यावरती खरं तर ही खलबतं सुरू होती। भुजबळ आणि फडणवीस यांच्यामध्ये साधारणतः 40 मिनिट अर्धा तास चर्चा झालेली आहे आणि या दरम्यान आता छगन भुजबळ यांची नाराजी फडणवीसांनी दूर केली आहे की नाही हा प्रश्न खरं तर उपस्थित झालेला आहे। कारण एकंदरीत जर आपण बघितलं तर नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी आपली भूमिका जी आहे ती अद्याप जाहीर केलेली नाही आहे। याआधी त्यांनी सर्व ओबीसी नेत्यांची भेट घेतलेली होती आणि ओबीसी नेत्यांची भेट घेतल्यानंतरच मी माझी भूमिका जाहीर करणार असं त्यांनी यावेळेस सांगितलेलं होतं। त्यामुळे आता छगन भुजबळ यांची नाराजी जी आहे ती देवेंद्र फडणवीस दूर करतात का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। अन्यथा छगन भुजबळ हे महायुतीची साथ सोडू शकतात, अजित पवार यांचा पक्ष सोडू शकतात अशी देखील चर्चा सध्या रंगलेली आहे। तर मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज असल्याचं कळतंय। एकंदरीत जर आपण बघितलं तर आता सागर बंगल्यावरती ही खलबतं सुरू आहे। मोठी बातमी या क्षणाला समोर येते तीही आपण बघूयात। भुजबळांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद आहे आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ मोठी घोषणा करणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत छगन भुजबळ काय बोलतात हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण छगन भुजबळ यांनी अद्याप आपली भूमिका ही जाहीर केलेली नाहीये। त्यामुळे आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ आपली भूमिका मांडणार का हेही पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या भेटीमध्ये नेमकं काय दडलंय हे याचा खुलासा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच होणार असल्याचं सध्या तरी सांगितलं जात आहे। कारण या चर्चेसंदर्भात किंवा कशा संदर्भात भेट घेतलेली होती, या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली आणि पुढची छगन भुजबळ यांची भूमिका, या सर्व गोष्टींसंदर्भात चर्चा किंवा माहिती जी आहे ती छगन भुजबळ आता माध्यमांना देणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर अगदी काही वेळातच पत्रकार परिषदेचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे।